नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण 3 ते 3 टिपक्यांमध्ये रांगोळी काढणार आहोत. त्यासाठी मी एक फेविकॉलची बॉटल इथे घेतलेली आहे. रिकामी करून मी त्यामध्ये रांगोळी भरून घेतलेली आहे पांढरी. याच्या साहाय्याने आपण आज रांगोळी काढणार आहोत. त्यासाठी तुम्ही बघा, आता मी हे 3 टिपके अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेले आहे. आता पुन्हा याच पद्धतीने इथेही परत हे 3 पण अशा पद्धतीने. आता आपण या 1 2 3 टिपक्यांच्या मध्ये डिझाईन तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथून अशा पद्धतीने एक पानाचा आकार करून घेणार आहे. आता या टिपक्यापासून या टिपक्यापर्यंत आपण अशी सरळ लाईन करून घेऊ. पुन्हा इथनं ही अशी. यामध्ये मी असे फुलाचा आकार करून घेणार आहे अशा पद्धतीने. आता यामध्ये आपण कलर भरून घेऊ. यासाठी इथे येलो कलर घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये रेड कलर भरून घेणार आहोत. त्यासाठी मी रेड कलरने हे अशा पद्धतीने एक बॉर्डर करून घेणार आहे आतून, आणि मध्ये हा असा कलर पसरवून घेणार आहे. याच पद्धतीने आपण या तिन्ही पाकळ्यांमध्ये रेड कलर भरून घेणार आहोत. आता अशा पद्धतीने मी सगळे कलर भरून घेतलेले आहे. आता इथे मी एक बांगडीच्या साहाय्याने गोल करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे एक बांगडी ठेवली आणि त्यानंतर असे गोल सर्कल करून घेणार आहे. सेम त्याच पद्धतीने मी इथेही करून घेणार आहे. पद्धतीने आता यामध्ये आपण येलो कलर भरून घेऊ. अशा पद्धतीने आपण सगळ्या गोल मध्ये येलो कलर भरून घेणार आहोत. आता मी अशा पद्धतीने हे चारी मध्ये येलो कलर भरून घेतलेला आहे. आता आपण याला वरतून एक बॉर्डर करून घेणार आहोत अशा पद्धतीने. मी इथे हातानेच केली आहे. आता याच्यामध्ये असं एक डिझाईन करून घेऊया. जस्ट एक रेषा करून घेणार आहोत. आता पुन्हा इकडेही आपण तसंच करून घेणार आहोत.
याच्यामध्येही आपण तशा स्ट्रेट लाईन करून घेऊ. आता सेम याच पद्धतीने आपण ह्या दोन्हींनाही असं डिझाईन करून घेणार आहोत. आता मी इथेही असे करून घेतले. आता आपण यांना पुन्हा एकदा अशी डिझाईन तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी अशा पद्धतीने एक फ्लावरचा आकार त्याला देणार आहे. ते तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने. आता सेम इकडेही तसेच करून घेणार आहे. आता या पद्धतीने मी डिझाईन करून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये आपण रेड कलर भरून घेऊया. त्यासाठी मी आतून अशी बॉर्डर करून मध्ये रेड कलर टाकून घेते. या पद्धतीने. आता सगळ्या फ्लावर मध्ये आपण रेड कलर टाकून घेऊ. आता पण इथे राहिलेल्या या जागेमध्ये व्हाईट कलरने कव्हर करू. अशा पद्धतीने आपण त्यात लाईट व्हाईट कलर टाकून घेऊ. आता पण इथे मध्ये एक असा गोल रेड कलरचा टिपका देऊन घेऊ. त्यानंतर मी येलो कलरने इथे असे पानामध्ये लंब गोल करून घेणार आहे. या पद्धतीने. आणि त्यामध्ये असा येलो कलर भरून घेणार आहे. अशा पद्धतीने. आता इथे पण मी तसेच करणार आहे. या पद्धतीने असे दोन्ही यांना असेच करून घेणार आहे. आता या पद्धतीने मी इथे असे येलो कलरचे लांबट आकाराचे गोल तयार करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण एक रेड कलरनं छोटासा डॉट करून घेऊ, जेणेकरून ते अगदी छान सुशोभित दिसेल. त्याला हलूच असं टॅप करून घेऊ. त्याच पद्धतीने आपण इकडेही करून घेऊ. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.